नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, बीडच्या माजलगावमध्ये एका लग्न सोहळ्यात पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एकत्र दिसून आले। माजलगावमध्ये भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या विवाहाला दोघेही उपस्थित होते। शुभेच्छा आलेले आहेत। विजय मिळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की लग्नाला यायला लागतंय, कारण त्या आंदोलनात कंटिन्यू होते। त्या आमचे जे मित्र आहे शैलेश भोपवार त्यांच्यामुळे मग आम्ही लग्नाला यायचं। पंकजा मुंडे तुम्ही एकाच स्टेजवर पंकजा मुंडे काय तुम्ही स्वागत केलेलं आहे ओबीसी मध्ये, आणि इथून पुढे तुम्ही एक मराठा नाही एक ओबीसी लाख ओबीसी संपूर्ण मराठा मध्ये घेण्यासाठी काहींना सुद्धा साथ द्यावी। संपूर्ण मराठा आता आल्याच्या नंतर मग एक मराठा पंकजा मुंडे तुमच्या दोघे एकाच स्टेजवर काय बोलून झालं दोघे? हे लग्नाचा विषय, सार्वजनिक विषय, इतर इथून पुढे आपली काय दिशा असणार आता? आशीर्वाद देण्यासाठी कोणी पण येऊ शकतं। इथं काय म्हणजे याचा काही प्रश्न नाही, राजकीय नाही व्यासपीठ। आता पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा अंमलबजावणी होईपर्यंत आणि पूर्ण आरक्षण पदरात पडेपर्यंत माघार नाही। मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांचे सुद्धा आज टीव्हीच्या माध्यमाने सांगतो की मराठवाड्यांना सुद्धा मिळणार, त्याशिवाय मी शांत बसणार नाही। मराठवाड्यात